ऐक 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 नाही भाई नाही, ती चूक परत करत नाहीये, पडलेलं नाहीये, हे ठेवतोय. ते म्हणतच नाहीये पण मग मी आता वेगळं म्हणतोय. का बुंकतोयस? माझा मेंदू कबुतरा एवढा आहे ना, मग मला करू दे ना, मी ठरलोय ते. भाई तू हुशार आहे ना, मग आतमध्ये जाऊन शांतपणे बस, नाहीतर इकडे बघत बस, नाहीतर मग कुत्र्यासारखा भुंकात जाऊ. आता मी नाही, तू भुंकतोयस, मी वेगळं म्हणतोय काहीतरी. बोल. हा, तुझा मेंदू कबुतराचा ना, मग ऐकून घे मी काय म्हणतोय. मगाशी पाहिलंस ना, आनंदीला सगळे फोन करून हे असं बर्थडे विश करतायत ऑलरेडी. मग आता आपण परत जाऊन विश करण्यात सरप्राईज काय आहे? ते वेगळं सरप्राईज आहे. काय? आपल्याला तिचा बर्थडे माहितीये, हे तिला कुठं माहितीये? त्यामुळे आपण आतमध्ये जायचं आणि ओरडायचं हॅपी बर्थडे आनंदी. सरप्राईज भाई. बघ तू आता मी जाऊन ओरडलो ना की मुक्ता आणि परी सुद्धा हक्का बक्का राहतील. ओके, मग एक काम कर, तू पुढे जाऊन मी मागून येतो. कविता सुचली एक. काय काय? ना बॉम्बेल ना बॉम्बेल ना सुरमई ना रावस माहितीये, आपल्याला आनंदीचा वाढदिवस माहितीये. हॅपी बर्थडे. मेंदू कबुतराचा आहे ना तुझं, काहीच कळत नाही तुला. हा, आनंदी व्हेज आहे की नॉनव्हेज आहे? हा, हे अशी माशांची उपमा ऐकून तिला मळमळलं तर काय करणार आहेस तू? तसंही माशांचा उपमा भंगार लागेल. मी काही सुचवू चांगलं का जाऊ? बोल बोल बोल. तू असं म्हण, ना पेढा ना बर्फी ना खरवस माहितीये, ना पेढा ना बर्फी ना खरवस माहितीये, आपल्याला आनंदीचा वाढदिवस माहितीये. तू पुढे जा, मी मागून येतो. तू पुढे जा, मी मागून येतो. तिकडे जातो आणि पळत जोरात येतो आणि मग ओरडतो. नको नको, कशाला? पप्या. हा, 1 2 3. खूपच कसली. अगं काय करताय तुम्ही? या इथे काय करतोस? मांजर आली होती या खोलीत आणि ती आता पळून गेली. हो ना बाप्या? मांजर कुठे पण? आता बोका आहे की मांजर आली होती की नाही? उंदराला शोधत आली असेल ना. चुहा 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 हा चुहा चुहा हा चुहा हा. म्हणजे मांजर आली होती? हा कसला संकेत आहे? कोण संकेत? अरे संकेत म्हणजे देवाचा संकेत. संकेत देव? अरे नाही, तसं नाहीये. याच दिवशी मला मांजर दिसते. म्हणजे मी विठ्ठलाच्या पायरीवर जेव्हा सापडले होते ना, तेव्हा माझ्या बाजूला मांजर बसली होती म्हणे. म्हणजे याच दिवशी मला मांजर दिसते. आणि मी अनाथाश्रमात होते ना, तेव्हा पण असायची ती तिथे. मी लहान मुलींना दूध काढून ठेवायचं ना बाजूला, तेव्हा ती हळूच संपवायची. आणि आहेच की आनंदी ताई. तू का उगा दुखी होते? छे, मी कुठे दुःखी होतीये? मी आनंदी आहे. मी सतत हसत असते, आनंदी असते. छे, आजचा दिवस तर तुम्ही नका ना जाऊ, मला एकटं वाटतं. अगं आलोच ना, हॉटेल आहे आपलं यार. उंदीर दिसला तर कसं वाटेल ते? अगं आजचा दिवस मी जर एकटी राहिले तर मला खूप भरून येईल. ठीक आहे ठीक आहे परी, एक काम कर, तुझा पुढं हा शोध चुहा, मी थांबते इकडं. हा हा, खूप थँक्यू. बस ना. बसते इथं, पण तू सेंटी नाही व्हायचा. अगं नाही, सेंटी वगैरे होत नाहीये.
पण ती मांजर आणि आजचा दिवस तुला सांगू का, आजचा दिवस आणि ती मांजर यांचं माझ्या आयुष्यात खूप महत्व आहे. माझं आयुष्यच बदलतं ग. खरं तर काहीच कळत नाही मला, पण त्यांचा विषय निघाला की मला काय होतं मलाच कळत नाही. पण ते मांजर मला खूप अस्वस्थ करते. दरवर्षी याच दिवशी येतात म्हणून मी आज एवढी अस्वस्थ. मला खरंच काही कळतं मला त्यातलं, पण काहीच कळत नाही. याला कळतं, त्याला कळतं, पण मला बघ ना यार, सतत ओव्हर एक्साइटमेंट. भाई मी तिला हा बोल बोल, सांगून टाक सगळं. आता ठरलंय ना, मुक्ता आली की सगळ्यांनी एकत्र बोलायचं. कुठे आहे मुक्ता? आम्हाला पण तुम्हालाच भेटायला यायचं होतं. येते तेवढ्यात हा धडपड. म्हणजे आनंदी याच्यात धडपडण्यामुळे उठली. आधी ती झोपली होती. अरे बोल मला बोल. दरवेळेस तूच गोंधळ करतो, तुझ्यामुळे सगळे गोळ होतात. त्याला काहीच अक्कल नाहीये, काही अक्कल वापरतच नाही असली तरी सुद्धा असं बोल सगळं मला. पप्पे, मी फार बोलतो का रे तुला? हो पण ठीक आहे, आता सॉरी प्लीज थँक्यू वेलकम नको. तुला ना बोलायलाच पाहिजे. तुझी ना लायकीच नाहीये. हा, तुला घाणच घालून पाडून बोललंच पाहिजे. बरं ठीक आहे, बोलायचं असेल तर मग मुद्द्याचं बोल. आपण काय बोलायला गेलो होतो तिकडे? नको ना प्लीज, भांडणार मुक्ता येईपर्यंत खूप टाइमपास होतोय. अरे कधी येणार आहे ती? पण म्हणजे फक्त मुक्ता येणार आहे का? आनंदी नाही येणार आहे? येस, खुश. कारण आम्हाला फक्त मुक्ताच यायला हवी होती. तुम्हाला पण आनंदी यायला नको होती? कशाविषयी बोलायचं आहे? ऑफकोर्स आनंदीचं काय? तुम्हाला कसं कळलं? अरे तिला खूप फोन येत होते मगाशी आणि सतत थँक्यू असं म्हणत होती. आम्ही जनरल अंदाज बांधला, पण कन्फर्म करायला आम्ही तुमच्याकडे येत होतो. तुम्हाला कसं कळलं? नाही, आम्हाला फोन नाही आला, आम्हाला डायरेक्ट मेल आला साहिलचा. येस, बरं झालं विश नाही केलं. नाही, मी विश करायलाच येत होतो तेवढंच. बरं झालं. आता मस्त सरप्राईज देऊया तिला. येस, चला. काय करायचं? काय करू? काहीतरी आयडिया काढा ना मस्त. हे बघ, साहिलने असं सजेस्ट केलंय की आपण असा बर्थडे करूया की तिला असं वाटलंच नाही पाहिजे की तिला फॅमिली नाहीये. नाईस सजेशन ना. ठीक आहे, व्हेरी गुड बाई. मग तिला जे काही आवडतं ना ते सगळं करूया. अनाथ आश्रमातल्या मुलींना बोलवूया. नाही, नको. का? नाही, म्हणजे साहिलचंही असं म्हणणं आहे आणि मी विचार केल्यावर मला असं वाटतंय की ते फार ऑब्व्हियस होईल. आणि कसं आहे माहितीये का, मे बी म्हणजे अनाथ आश्रमातल्या मुलींना बोलवल्यामुळे तिला असं वाटेल की ती अनाथ म्हणून वाढली आहे. म्हणजे त्या झोनमध्येच नको जायला. हा, काहीतरी वेगळं करूया. काय करता येईल? आपण एक काम करूया, तिलाच विचारूया तिला काय हवंय. नाही, त्याच्यात काय म्हणजे मग ते सरप्राईज असं कसं होणार बाई? आपल्या दादा वहिनीला झालं तसं व्हायला पाहिजे ना. त्यांची नाही का आपण सरप्राईज अॅनिव्हर्सरी केली, तसं इथं सरप्राईज बर्थडे केला पाहिजे. आपण एक काम करूया, तिची डायरी चोरूया. नको, त्यात फक्त लिहिलेलं असतं. नाही, बरंच काय लिहिलेलं असतं. तिच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा, अनुष्का सगळं आहे त्याच्यात. हो, मग आपण ती घेऊया, त्यात आपल्याला सगळं कळेल, मग त्याप्रमाणे आपण प्लॅन करू. कूल. मग मुक्ताला फोन करते आणि तिला सांगते की तिला डायरी घेऊन ये. जीवनाचा प्रत्येक टप्पा ओलांडत आपला प्रवास सुरूच असतो. त्यात आपण माणूस म्हणून बदलत जातो. येणार प्रत्येक अनुभव आपल्याला काही ना काही देऊन जातो. हॅलो परी, आता कशाला फोन करते? झोपली का आनंदी? नाही झोपली अजून. तू झोपू नको. ऐक, आनंदीला झोपव आणि तिची डायरी घेऊन इथे ये. गौरव आणि पाप्याला सगळं माहितीये तिचा बर्थडे वगैरे. डायरी घेऊन या. पण नाही झोपते ती. अरे अंगाई गा ना. ती अंगाई नाहीये रे. तिला एकच गाणं येतं. लवकर ये. पण आपण वाढदिवस का साजरा करतो?
वाढदिवसाला तर आपलं फक्त वय वाढत जातं ना. पण मग वर्षभरात असे काय अनुभव येतात जेणेकरून आपण माणूस म्हणून बदलत जातो. आनंदी झोपली नाहीये, पण मुकी तिला झोपवते आणि ते येते तोपर्यंत भांडणार ना. बरोबर. इंडिया, पाकिस्तान आणि अमेरिका भांड. नाही पण मी जेन्युअनली सांगतोय ती अंगाई नाहीये. अरे पण अंगाई नाहीच आहे, पण तिला बॉबी देलची गाडी येत असतील तर काय करायचं. बघ ना तिला झोपते सोल्जर सोल्जर, किंवा ती म्हणेल आनंदे पाड्यामान पाड्या पाटकार कानपटपुडे कानपटपुडे येडी चांबी गाड्या जांबे झोप नाहीतर बघ. ती मूर्ख आहे रे हा. काय झालं आनंदी? आज बर्थडे आहे का तुझा? नाही असं काही नाही. का बोर होत आहे का तुला? नाही, पण ऐक, अनुभव, जे अनुभव मला 25 वर्षात आले ते एखाद्या व्यक्तीला 40 पर्यंतही आलेले नसतात. पण मग अनुभवाने कोण मोठं, ती व्यक्ती की मी? त्या व्यक्तीचं वय मोठं म्हणून ती व्यक्ती मोठी, की माझा अनुभव मोठा म्हणून मी मोठी? मी अंगाई गाऊ का? झोप येईन तुला. आज नाही येणार मला झोप. अस्वस्थ वाटतंय. गॅशी झाली का? घेतल्यात मी सगळ्या गोळ्या. आज वेगळ्या कारणाने अस्वस्थ वाटतंय मला. जीवनातला अजून एक टप्पा पार केलाय मी. तू स्पष्ट सांगते का मला सगळं? नाही, मला काही सांगायचं नाहीये. उचंबळून येतं. मग मी गाते सांगाई. सगळं उचंबळून आलेलं ना शांत होईल. चहाला कशी उकळी आली की आपण गॅस बंद करतो, मग शांत होतं सगळं. तसंच पण चहाच्या भांड्यावर मी झाकण ठेवलंय. सगळी वाफ दाबून ठेवली. कशी दिसते ही कपिला गोजिरवाणी, मी देते चारा पाणी. किती बोर आहे गाणे. काहीतरी छान गाणं. सावन का महीना पवन कर शोर जियारा रे. नाहीये झोपायचं नाहीये आपल्याला. थांब जरा. हे बघा, हे रात्री अशी गाणी वाजवतात ना, याच्या मागे एक सायंटिफिक कारण आहे, कळलं ना. रात्री आपल्या ब्रेनवेव्ह जे असतात ना, त्या एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीला असतात, ज्याच्यात जर तुम्ही स्लो म्युझिक ऐकलं तर आता वाढायची वेळ आहे का? ही शिंगे सुंदर दोन, हे मोठे मोठे कान, शेपटी कितीही छान, जरी काळी ही दूध पांढरे देई, लागते गोडते आई. आई कुठे असेल माझी खरी आई? का सोडून गेली मला? का नकोशी झाले मी तिला? विठ्ठलाच्या पायरीवर सोडून गेली मला. काय अडचणी असतील तिच्या? जिवंत असेल का ती आता? हे आनंदी, रडते कशाला? आम्ही आहोत ना सगळे. तुम्हाला जेव्हा तुमच्या आईची आठवण येते तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ती येते, तुमची आई. पण मला माहितीच नाही माझी आई कशी दिसते. मला फक्त आठवण येते. रडणं बंद कर बघू. रडणं बंद कर. तुला माहिती का? हा, तुला माहिती, आईच्या कुशीत झोपलो ना आपण की आपण सगळं विसरून जातो. आणि नेहमी तू आमची आई होते ना.
मग आज तुझी माय मी हाय आणि म्या आता तुला माझ्या कुशीत घेणार आहे. रडू नको ग माझी पोय, रडू नको ग. रडती कशाला? हा, एवढे आम्ही सगळे आहोत इथं, कशाला म्हणून रडती? हा, हस बघू, हस. तुला एक माहिती का, हा, माय पोरांवर लाड करती, माया करती, पण माय पण दमती, मायला पण झोप येते. मग पोरं जेव्हा झोपत नाहीत तेव्हा माय 2 सनसनीत ठेवून देती. मग पोरं गपचूप झोपतात. देऊ का? हा, देऊ का? देऊ का? झोप आता, चल झोप गपचूप. आली 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 आली. काय करतोय? भेटली डायरी, भेटली. दे मला दे. नाही भाई, बाजूला. पोरीची डायरी आहे. मग काय पर्सनल असलं म्हणजे? अगं काही नाही, मला सगळं माहिती कुठे काय आहे ते. दे पटकन दे. कस काय? आम्ही आनंदीची डायरी चोरून वाचली एकदा. व्हॉट? कधी? ते जाऊ दे, मजा अशी की पप्या अडकला होता डायरी चोरताना. कुठे? बाई विषय काय आहे आता? तू कशात कुठे हात घालतो? काय काय आहे, आनंदीची डायरी चोरायला याने उशिखाली हात घातला. पण तिथे आनंदी नव्हती, मुक्ता होती. मुक्ता वळली आणि याचा हात अडकला उशिखाली. 2 तास तसाच होता. काय रे, सांगितलं नाही तू कधी? आनंदीच्या वाढदिवसाविषयी बोलायचं का आपण? नंतर बघून घेते तुला. हे चला ना बाहेर, इथं केवढं उकडतंय. ती झोपली आता नाही उठणार. चल चल बाहेर चल. हे बघा ह्याच्यात काय लिहिलंय. अरे अरे इंग्रजीमध्ये भांडू नका, मला कळत नाही. अरे हे बघ काय लिहिलंय बघ. सेक्सी सेक्सी सीन आउट ऑफ 30. रेटिंग पण दिले. नाही, मला काय वाटतं माहिती का, आपण ना असंच करायला पाहिजे. हे करू आपण. हा करेक्ट. हा असं करे. ऐक ना, आपण असं करूया, ते करूया. हे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूल्ये तु गोविंदम, प्रभाते करदर्शनम. मुक्ता परी उठा. आज माझ्या आधी उठल्या. अजून मांजर शोधतात की काय? मुक्ता. मनी माऊ आत येऊ. पप्या, अरे ये ना, मस्त दिसतोय. कुठे आलास? हे मी इकडे माझ्या बहिणीच्या वाढदिवसाला. अच्छा, तुला बहीण आहे? हो, ठीक आहे, समोर बसली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर आनंदी, हॅपी बर्थडे टू यू. तुला माझं बर्थडे माहिती आहे? मला काय सगळ्यांना माहितीये बाई. म्हणजे आनंदी सगळ्यांना माहितीच असणार ना. पण तू रडू नको, रडू नको. मला आई बाबा म्हणतच होते तू रडशील, मी जर दिसलो नाही ना तर तू रडशील असं म्हणत होते. पण मी आलोय ना आता, मी निघालो होतो कामावर जायला. पण मग ते म्हटले की ते बाहेर येईल आणि विचारत बसेल, दादा कुठे गेला, दादा कुठे गेला, दादा कुठे गेला, दादा कुठे गेला. एक मिनिट, तुझे आई बाबा आले? तुझे काय, आपले आई बाबा. पप्या, मला काहीच कळत नाहीये. हॅपी बर्थडे टू यू. अरे तू मला सांगशील का काय होतंय? नो मोर क्वेश्चन्स. मी आता जातो, तू बाहेर वाट बघतो, तू ये. हा, लवकर ये बाहेर. मी आम्ही बाहेर, आय एम वेटिंग फॉर यू. हा हा हा, ये ये ते आलो. हो बघ, आई
आहे